तिकडे हिंगोलीतही मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। मतमोजणी केंद्र परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघ्या काही घंटे शिल्लक आहेत। उद्या सकाळी 8 वाजेपासून ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे। आपण सध्या होतं ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या केंद्र परिसरामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त असा ठेवण्यात आलेला आहे। खरं तर ही मतमोजणी अतिशय शांतपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आहे आणि उद्या सकाळी 5:30 वाजेपासून या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। एकूणच या मतमोजणी केंद्र परिसरामध्ये मोबाईल वापरण्यावर देखील बंदी घालण्यात आलेला आहे। एवढंच नव्हे तर चित्रीकरण देखील करण्यावर बंदी घालण्यात आलेला आहे। या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी मोबाईलवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। एवढंच नव्हे तर या ठिकाणी जे सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। एकूणच 84 टेबलवरून 25 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। ही मतमोजणी प्रक्रिया पार पडण्यासाठी जवळपास 600 कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। ही मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडेल आणि सर्व यांनी सहकार्य करावं असं निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी आवाहन देखील केलं आहे। एकूणच आता हिंगोली लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडते का, त्याचबरोबर या हिंगोली लोकसभा मतदार याकडे सर्व राज्याचं लक्ष आलंय, कारण ऐनवेळी हेमंत पाटील यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांना तिकीट देण्यात आले आणि नागेश पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांच्यामध्ये चांगलीच काटाची टक्कर झाली आहे। आता नेमकं मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे आता उद्या निकालच्या नंतर स्पष्ट होणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।